बंद पडलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट अध्यक्ष सुरेश कुटे यांच्या प्रॉपर्टी ईडीने छापा टाकून जप्त करण्याचे काम सुरू केले आहे. ज्ञानराधाचे अध्यक्ष सुरेश कुटे व अर्चना कुटे, आशिष पाटोदकर सहसंचालक मंडळावर ठेवीदारांची फसवणूक केल्याने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहेत. सुरेश कुटे, आशिष पाटोदकर सध्या चौकशीसाठी बीड पोलिसांनी ताब्यात घेतले असून संचालक मंडळ अजूनही फरार असल्याने तपासाला गती मिळत नसल्याचे दिसत आले आहे. त्यामुळे आज ईडीने छापा टाकला असून आज शनिवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून देखील त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करण्याचे काम ईडीकडून सुरू आहे. कुटे आणि पाटोदकर यांच्या 5,000 कोटीच्या वर मालमत्ता जप्त करण्यात आली असून महाराष्ट्रामध्ये आणखी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मालमत्ता आहे याची माहिती पोलीस घेत आहेत. सातारा जिल्ह्यातील मिल्क प्रॉडक्ट कंपनी सील करून त्याचे बाजार मूल्य 4,200 कोटी असल्याचे समजते. आशिष पाटोदकर यांची सोलापूर जिल्ह्यातील MIDCमध्ये तिरुपती ॲग्रो नावाने कंपनीसह आणखी 3 मालमत्ता असून त्याची किंमत 5,000 कोटीच्या वर असल्याची माहिती देखील पोलिसांकडून सांगण्यात आली. यासह इतर जिल्ह्यात देखील त्यांच्या प्रॉपर्टी असून सील करण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे. यातून ठेवीदारांचे पैसे मिळण्याचा एकमेव मार्ग असून या प्रॉपर्टीवर बँकेचे किंवा इतर कर्ज आहे का, कर्ज आहे तर ते किती आहे याची माहिती मिळाली नसून जर यावर कर्ज असेल तर त्या बँका व प्रॉपर्टीवर कायदेशीर दावा करू शकतात. त्यामुळे ठेवीदारात संभ्रम निर्माण झाला असून या प्रॉपर्टीचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे मिळणार का हा देखील प्रश्न आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये ज्ञानराधाचे सुरेश कुटे, अर्चना कुटे संचालक मंडळावर गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरूच आहे. मात्र पुन्हा आज ईडीने त्या ठिकाणी त्यांच्या प्रॉपर्ट्यावर छापा टाकला आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करण्याचे काम सुरू केले आहे.